या पद्धतीने जर तुम्ही घेवड्याची सुक्की भाजी बनवली ना, तर मी गॅरंटी देऊन सांगते, तुम्ही एक भाकरीच्या ऐवजी 2 भाकरी आणि एक चपातीच्या ऐवजी 2 चपात्या नक्की खाताल. तर मी इथे घेवडा घेतलेला आहे आणि हा स्वच्छ करून घेतलेला आहे, म्हणजे निवडून त्याच्या शिरा वगैरे काढून घेतलेला आहे आणि तो 2-3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी, जिरी, कढीपत्ता आणि हिंग याची फोडणी दिलेली आहे. आपली जिरी मोहरी चांगली तडतडली की लगेच त्याच्यामध्ये मी ठेचलेला लसूण टाकलेला आहे. 7-8 पाकळ्या घेतल्या आहेत लसणाच्या, त्या ठेचून टाकलेल्या आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि हळद, फक्त एवढेच मसाले टाकलेले आहेत, अगदी बेसिक मसाले. आणि ते मसाले चांगले तेलात परतले की लगेच आपण जो धुवून घेतलेला घेवडा आहे तो त्याच्यामध्ये टाकायचा आणि घेवडा चांगला त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. मी इथे एकही थेंब पाण्याचा वापर केलेला नाहीये. तेलातच आता ही झाकण ठेवून भाजी आपण वाफवून घ्यायची. 10 मिनिटांमध्ये भाजी छानपैकी शिजते आणि नंतर भाजी शिजली की त्याच्यामध्ये 2 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि भाजी पुन्हा एकदा परतून घ्यायची आणि आपली अशी घेवड्याची सुकी भाजी तयार होते. रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा.